या ड्रायव्हरला जीव थोडा लाव पोरीला, या ड्रायव्हरला जीव थोडा लाव. काय रे रस्त्यात थांबली काय भानगडे? काय नाही, तुमचीच वाट बघत होते. मी काय चाललो होतो बायको करायला तिकडं. हा, तुमची काय बायको करायची हिम्मत? मग हा, करताना बायको. मग इकडे काय लिहायचं, घरीच थांबायचं तुमचीच ना. वाट बघत होते. किती वेळ लावला तुम्ही? अरे मग तिथं आता मशीन बंद पडलं होतं, त्याच्यामुळे म्हणलं चला आता टाइमच लागणार आहे, आता त्याला काय करणार होतो. हा वय, एवढा वेळ लागत असतो का? मग आता मशीन बंद पडलं होती. झालं का मग? हा झालं. पगार आणला का नाही? पगार ते आणला का नाही? पगार जाऊ दे, पगार नंतर घेता येईल. तिथं ते साहेब नव्हता. आणि काय हो, तुम्ही मला लग्नाच्या आधी तर लय सांगत होते, काय ग लग्न झाल्यावर मी तुझ्या नावावर इस्टेट करेन, प्रॉपर्टी करेन. आता 3 वर्ष झाले लग्नाला. मग 3 वर्ष झाले तर मग होतील. मग मला लय वरती पाहावं लागतंय, खाली बसा. अवघड तू बी काय लयच अवघड तो बोल. हा, तुम्हाला तर कधीच लक्षात नाही यायचं. हा ते आहे माझ्या लक्षात, कधी मध्ये बसत कधी मध्ये नाही बसत. हा, मग ते प्रॉपर्टी नावावर करायची होती तर तुमच्या काही आता डोक्यात नाही ते करू ना. मग ते म्हातारं थोडं हे करू राहिलं येड्यावानी, थोडं थांब ना. काय नाही ते म्हातारे, तुम्ही सांगा त्यांना. मला काय आता पटत नाही. आता बरेच दिवस झाले ना, किती दिवस वाट बघायची. मग होऊ दे ना, बरेच दिवस झाले तर काय त्याला काय हो राहिलं, बरेच दिवस झाले. मग लग्न होऊन 3 वर्ष झाले. 3 मग होऊ दे मग 3 वर्ष. तुम्ही लग्न झाल्यावरच म्हणले होते. आता झाली, आता चूक झाली, एखादी बार होती चूक माय मागे. असं जनावराचं राहत ते काय मला माहित नाहीये. तुम्ही ना ते आजची आज आहे ना प्रॉपर्टी नावावर करायचा विषय घ्या. तू एवढं कमी भडकू राहिली? भडकू राहिली म्हणजे किती दिवस थांबायचं आता मी? आता करता येईल थोडं. आता काहीतरी काम असेल म्हाताऱ्याचं, तिकडे हिंडत असेल म्हातारं. ते काय नाही माहिती मला. तुम्ही पहिली ती नावावर करून घ्या आजची आज. करावंच लागेल का? हा, करावं लागेल का म्हणजे तुम्ही म्हणलेच होते आधी. मग एवढं वर्ष तुम्ही नुसते टाळतात गोष्टी. कुठं टाळल्या? आणि मग किती दिवसाचं झालंय आता? लग्न होऊन झालेत, आता किती दिवस थांबायचं? आता अजून 1 वर्ष थांब. नाही 1 वर्ष ते काही नाही थांबायचं मला. मग? आत्ताच्या आत्ता करून घ्या लगेच. म्हाताऱ्याला लगेच म्हणा तुम्ही. त्याच्यामुळेच मी तुम्हाला किती वेळची वाट बघत होते. आणि मग घरी नव्हतं घेत का मी? तू इकडे रोडवर येऊन उभा राहिली. हा, घरी ते काय माहित नाही मला. अजिबात वेळ नव्हता निघत. तुम्ही ये ना, सांगा ते म्हाताऱ्याला. सांगतो ना. तू लय बोलती राव तू. काय लय बोलते? मग? तुम्हाला बोलल्याशिवाय तर कळत नाही. मग आता तसंही मनाने डोकं चालत नाही तुमचं. मी सांगते ते ऐकायचं नाही. गणगण राहते माय माग. काय एक गणगण आहे का? तू गणगण सगळे ना बाजूला ठेवा. बापरे. हा, आणि ते करून घ्या लगेच. लगेच करू का? हा, चाल बरं. आपण पाहू म्हातारा कुठे काय माहित. आता गावात आहे चला. कुठं बोंबलत हिंड आता काय माहित म्हातारा बी. ते काय बघा आज कुठे आहेत कुठं नाही ते. बर चाल. किटली घेते तुझ्या हातात? घ्या ना आता तुम्ही. बर घेतो. हो काय करते आबा? काय बसेल? काय करू राहिले इथं? अरे हे काय भूस टाकलं खायला. असं आहे का? हा, त्याला नाही काढलेला डॉक्टर आला होता. हा तिला गोष्टी झाल्या, मग त्याला इंजेक्शन देऊन घेतलं. मारलं का? हा, आणि ही काय मोठी मागितली होती काल 55,000ला. नाही कशाली की द्या तेवढं दूध चालत. हा, मग म्हणलं चालू आहे दुधाचं बा. त्याच्यामुळे म्हणलं जाऊ द्या, टेन्शन नाही घेतलं. हो आबा एक विचारायचं होतं मला. काय रे भाऊ, बोल ना. ते वावरण आपलं घर नाही का? हा, तर ते कोणाच नावावर आहे? ते नाही भाऊ अजून. मग आता असं कारण मग आमच्या नावावर करून द्या ना आता ती. हे बा, उद्या म्हणजे तुझ्या नावावर करून द्यायचं का? हा बा भाऊसाहेब, तुझ्याच नावावर होणार आहे आणि तुझ्याच नावावर द्यायचंय. मला कोणी तुझ्याशिवाय? तू एकच पोरग आहे तू, आणि म्हणजे तुलाच होणार आहे आज ना उद्या. उद्या द्या ना करून मग. अरे नाही, आज तुला अजून एखादं लेकरू बाळ होऊ दे. आताच लग्न झाले, 1-2 वर्ष झाले, वर्ष जायला लागणार. आणि इतकं लवकर लगे घाई करतो हे असं नाही ना. हे तुझ्याच नावावर होणार आहे. पण तुम्ही आहे ना डायरेक्ट काय करा, उद्या आहे ना आमच्या नावावर करून टाका. एक तर तिच्या करा, नाही तर माझ्या करा, दोघांच्या करा. अरे दोघांच्या नाही म्हणा बा. बोलता लग्न 3 वर्ष झालेत. काय म्हणलं मी? आज लेकरू बाळ झालं तुम्हाला एकदा, म्हणजे मग मी आहे ना नातू वारस लावून टाकतो बा. असं म्हणणे बा. आम्ही आमच्या पोराला वारस लावायचं का नाही लावायचं ते नका सांगू. फक्त एवढं आहे ना आमच्या नावावर उद्या आहे ना लगेच करून टाका. नाही हे होणार नाही. हे काही कदापि होणार नाही. तो या नावावर इतकं झटपट होणार नाही आणि करणार नाही मी. हे तुला मी सांगतो. का म्हणून नाही करणार? मग तुला लागते काय घेऊन टाक. तुला चारी काय तुला घेऊन टाक. मला काय करायचं काय? वावर घर मिळणार नाही आणि ट्रॅक्टर तुला मिळणार नाही. तुला नाही असं ना करू, मला तेवढं करून द्या. नाही ते नाही होणार नाही. तू काही जरी म्हणलं ते होणारच नाही. घर वावर तुझ्या नावावर होणार नाही आणि वावर तुझ्या नावावर करणार नाही. मी मरूच तर वावर तुझ्या नावावर देणार नाही. हे तुला पण सांगतो. अहो मरायच्या पहिलेच करून द्यावा. मला खर्च नाही येणार. मग कोणाला खर्च येणार नाही आम्हाला. मी सारं करून देईन ते तो व्यवस्थित. तुला कळणार सुद्धा नाही व्यवस्थित. मला टाइम आलाय का मी तुझं करून देणं मगच मला मग बस का
तुम्ही आहे ना उद्या आहे ना लय बडबड करण्यापेक्षा उद्या लगेच नावावर करून द्या. हा बा तू इथं वाद घालण्यापेक्षा ना घरी चाल आणि घरी चालतो तुझ्या बायकोला एकदा बोला आपण आता- याविषयी. तीच मला म्हणत होती काय ती म्हणे तेवढं पहा म्हणे आबा कधी करीत असले नावावर तर बरं होईल. असं आहे ना हा. हा ती याची म्हणली का रे त्याची माझी कुरब झाली जेवणावर ती म्हणली का रे सगळं भेटा तुम्हाला पण तुम्ही ना तिचंच नावाची नापाडा काय करते. तिचं नावाचं नापाडा करता मग? अरे भावश्या तुला काय सांग तू गावात गेला का तिकडे बोंबलत बसतो बोंबलत हिंडतो तिकडे मला बिगर त्याची बिगर याचं मी औषध आणलं माहिती का त्या आपल्या याला तुरीला. मग औषध मारावंच लागेल ना अरे आबा. मग बिगर भाकरीचं औषध मारलं म्या. मग औषध पिऊन घ्यायचं थोडं मग काय म्हणला पाणी प्यायचं तिथं. ते चाललंय वेळ मारा आता तुम्ही तेच वेळा ना आता जर नावावर करून दिलं ना आता औषध पेचीच वेळ आहे ना माझ्या नावावर. औषध नका पिऊ तुम्ही. हा आणि तू घरी चाल आणि ती पाहू ती म्हणली ना तुला हा. आणि चाल तिच्याकडे पाहू काय होती चायला ती काय माहिती काय आपल्या बापल्या भांडलं होती का ती हे सुनबाई तिथं बसले बरोबर आहे मग तिचं. काय झालं बाई काही नाही तुम्हाला सांगितलं का तुमच्या पोरांनी? हा सांगितलं मग मी लेटका निर्णय घेतला नंतर तडफडी काय भानगडी हा ते इस्टेट आहे ना माझ्या नावावर करून द्या तुम्ही कधी आज. नाही आज नाही म्हणाल मग कधी? अरे मग करतो त्याला काही दम आहे की नाही नाही ते मला माहित नाही 3 वर्ष झालेत माझ्या लग्नाला. हा मग ते लग्न झाल्यानंतरच करून देणार होते. अरे हा पण मग हे हवा मला एकूण परत तुमच्याच नावावर होणार आहे आणि तुझ्याच नावावर सुनबाई सर तुझ्याच नावावर होणार आहे परत. हो मग आबा मी तुम्हाला तेच म्हणते काय? करून द्या माझ्या नावावर. अरे पण होणार आहे पण आता इतके झटपट नाही करून देणार भाऊ मी तुम्हाला गोडी सांगत मी इतके तुम्हाला झटपट लगेच नाही. करून द्यावं लागेल गाड्या. मी लगेच करून देणार नाहीये आणि तुम्हाला काय सायदा शान पण शिकू नको तुला गोडी सांगतो मी. ते मला काय माहित नाही आजच्या आज मला पाहिजे प्रॉपर्टी हा? माझ्या नावावर. ते झालंच पाहिजे आजच्या आज. पहिलं काय कालची लगेच बरोबर आहे मग तिचं. काय बरोबर आहे मग तुम्ही नावावर करून द्यायचं ना मग. अरे भाऊची आता असं जर तुम्ही असं काय लागले आणि तुझ्या तेव्हा काय नाही का आता तुम्हाला मग हे हाल काय लागले काय माझे आले तुमची. मग आता हे हाल नाही तर काय तुम्ही नावावर करून द्या माझ्या ही आजच्या पिशी काय लागली बघा तिकडं. काय पिशी काय लागली उद्योग हा? मला तुम्ही सांगितलं नाही का त्यांना? सांगितलं ना त्यांना म्या तुम्हाला म्हणलो ना आबा तुम्ही नावावर करून द्या म्हणून. अरे पण मग मी तुम्हाला देणार आहे मी म्हणलो ना तुम्हाला मी अरे तुम्हाला द्या ना रे हो, मग. तुम्हाला कळत नाही का त्यांच्यासोबत तुम्हाला बी जायचंय का? मला काय म्हणून हा, पाठवले. मग त्यांना बघा ते आजच्या आज करून घ्या काय ते तू करायचं. तुम्ही निघा इथून. इथून पहिले निघा. असं नको ना अरे भाऊ आज नको ना आज करू. पहिले निघा. अरे भाऊ अरे आज कम करायला भाऊ साहेब अरे भाऊ साहेब नको ना आज करू नाही तुम्ही निघा इथून. अरे 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 ऐक बाई तुम्हाला नको तुम्ही ये धारा तुम्ही ये घेऊन जा चला. अरे नको रे भाऊ साहेब नाही, तुम्हाला निघा, एक निघा, पोरगे. निघा. अरे असं नको रे भाऊ साहेब काय करते रे देवा जा जा काय माग वळू नका भाऊ. अरे एकूण एक भाऊसाहेब तुम्हाला मला हे पांग पडले का निघा निघा. नवस केलं मी देवीला मला मुलगा होते म्हणून आणि त्यांनी माझी हे पान फेडली का वावरा शिवरापाई एकूण एक पोरग आहे त्यानं हाकून दिलं बायकोचं ऐकते पोरं आणि आईबापाची अशी हाल करते जाऊ दे. काय ना अरे या असा अवतार घेऊन कुठे चालला पिशवी कपडे बिपडे अरे आबा अरे इकडे ये. का अंकल इकडे 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 नको नको आता मी अरे लई बाई टेन्शन बाबा, इकडे मध्ये ये. मी लई टेन्शन मध्ये अंकल अरे आता असू दे बैस यायला काय? जाता आम्हाला तू येतो जातो बसतो बोलतो काय भानगडे काहीच नाही काहीच नाही कस काय कपडे बिपडे घेऊन कुठे निघाला हं? अरे तू रडू नको सांगतोय बरोबर काय झालं सांग काय झालं लेकर घर बाहेर हाकून दिलं हं? लेकर घराबाहेर हाकून दिलं असताना कपडे बिपडे फेकून दिलं बाहेर सारे अवघडच झालं मला अवघड नाही अंकल नवसाचं पोरग होतं माझं ते हा त्याच्यासाठी पण 4-5 एकर वावर 7-8 गाया हा एवढं मस्त सगळं म्हणून तो ट्रॅक्टर बिक्टर हा, सगळं. ट्रॅक्टर बिक्टर. आहे की नाही? आणि घरात आज- बांधलं. आणि त्याची सून म्हणती आज हा. ती सून म्हणती कमी माय आजच्या आज नावावर करून द्या असं म्हणते का हा आणि नाही तर मग त्या पोराला गच्ची लगेच लुटून दिलं काय पालतं पाडवा अवघड केलं बरं, लागलं काढायचं काय करते कर उपयोग नाही झाला माझ्या जीवनात काही अरे मी काय म्हणतो आबा माझं ऐकतो का तू काय अरे हा बाय मला तो सारखा एकच पोरगा होता ना हा मग तो किती मला सांगितलं बरं सांगितलं ना मग सांगितलं की नाही मग मग तो मी ऐकलं हा. आता तुला माझं ऐकावं लागेल काय ऐकतो हं? काय ऐकतो हे असं नाही पाहिजे ना नाही नाही तुला ऐकावंच लागेल म्हणेन अरे अरे मी तुला जोडदार आहे आणि हा जोडीदार आहे लहानपणच आहे आपण किती पोहलो तिकडं वडाला इकडं तिकडे खेळलो बिळलो अरे हे झालं हा. मला तो बाई म्हणत होती काय? काय जोडा शेवटपर्यंत राहावा हा. एक गेला तर एक नाही राहा आणि त्याच्याबरोबर मी गेलो असतो तर पडला तिने तिच्या हाताने काहीतरी केलं असतं अरे भाकर कुठ कसं देत नाही शिळे भाकर खावं लागत मला काय सांगत एवढी ताईट का तू इथून ईद भरायचे पण लय गरम आहे भाऊ काय सांगत तुला अरे पोरण डोक्यात घेतली बाई सारी डोक्यावर जाऊन घेतले ना हा, डोक्यात मग तुला त्रास आहे राव लय भयान मी तुला काय सांगतो हा. माझं ऐकतो का काय? तुला मला सांगितलं मी आता
मी तुझं ऐकलं ऐकलं आता तुला माझं ऐकावं लागेल. बरं ऐक मला तो फायदा झाला की नाही ऐकलं तर आणि मग आता तसं हे काय सांगत हो आता यार मला बाबा, तू कान की इकडं कर मी तुला सांगतो. काय हा. असं होईन का रे अरे नक्की होईल हा. काय करावं सकाळपासून कावाची गेले म्हणलं पगार तर जाऊन घेऊन येते ते बी नाही आणला बाजार माणसानंच करायचं सगळं आपणच आवरायचं कुठे गेले कोणाच ठाऊक पाणी यायला बसले या काय मेस आता आकाचं काय चाललंय का आका बाजार कोणाची का काय आका अरे दादा हा? अगो बा बरं झालं आला कसं आहे काय ए, मजा येते बा आका बरं आहे का? हा, मजा येते काय लय सुख लावून झालं काय काय झालं का म्हणून रडतो मला सांग का रडतो काय झालं अरे पण मी आता निघणारच होते हे बघ साडी बिडी घातली आवरलं म्हणलं आता हे बाजार आणलाय सगळं भरून ठेवा तो मेवना गावात गेला यायचंय म्हणलं जाऊ दोघं मिळून तुझ्याकडेच वावळायला येणार होते मी बरं झालं तू आला हा? दादी गावात गेले गावात गेले काय झालं तू का रडतोय काय नाही, आका, काय नाही. अरे काय झालं दादा काय झालं सांग तर तू मला बघ रडू नको बघ माझा धीर सुटतोय काय झालं मला सांग तुझ्या बाच्या नाही ना हा. माझ्या पाठीत लाटा घातल्या हाकून दिलं त्याच्या बायकोने पिशी फेकून दिली मला म्हणजे घरात राहायचं नाही म्हणे मग का बरं ते म्हणे ते आहे ते माझ्या नावावर करून दे म्हणे वावर बापरे तिने पण हाकलून दिलं का तुला तिनं पिशी निघल्या एवढी माजली का ती बर बर तू काळजी करू नको मला यायचंच होतं आज आता काय करू तुला मेवना याची वाट बघू हा मी आता तुला काय करते माहितीये का वळून घेते इथं ताट करते आता हा. नको मला नको अरे बाबा कस काय वळू नको तुला इथं वळते आणि तिकडं जाऊ आपलं काय ठरलं होतं का नाही हा हे बघ आता प्लॅन करू आपण हा दाजी राम राम कधी आलं दाजी आत्ताच आलो या आता झाले हा बरं कस काय बरं आहे ना हा बरं बरं दाजीला बसायला नाही टाकलं तुला अहो तो रडायला लागला ना आल्या आल्या मला काही सुधारलंच नाही का रडतोय जाऊ दे दाजी म्हणून काय मी अडचण टाकलंच नाही. काय नाही बरं आहे, खाली काय अडचण नाही. दाजीला आथरा टाकायचं ना जाऊ 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 दाजी दे काय दाजी. अडचण थांब मी टाकेल अहो जाऊ द्या दाजी काय ना थांबा बसा दाजी बस अहो नाही जायचं असं काय नाही आपण टाकू सारे दे. गरीबच माणसं आहे त्याचं काय आहे? असू दे टाकू दे जाऊ दे माझ्या ध्यानातच नाही आलं नाही रे काय नाही अक्का तसं काय नाही राखी पण एवढं तिला कसं काय एवढं तिला पुराण आलं तुझ्या घरातनं तुला हाकललं तिनं हा ना, हा ना. हा? आणि मग काय म्हणती बसा दाजी बसा. हा बस हा, बस 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 दाजी बसा. काय गणगण झाली काय हा? या ऐकून दाजी काय म्हणले कुरकुर झाली काय कुरकुर आहे झालं तुम्हाला सांगू दाजी हा मी शास झाला 2-4 दिवस झाले आधी तिची बायको आहे ना 2-3 बायला बोलली बरं का बरं. पण मी म्हणलं चाल जाऊ द्या घरची द्यायचं बस सोडून काही विषय आपलं घरगुती वाचू 7-8 वेळेस 2-3 बाय बोलली अशी त्याला सांगायला का तो काय म्हणता तुम्ही लावू नका जातो ती सांगून असं करता आणि परदेश काय झालं ते आले त्यावर बायको काहीतरी बोलले आणि ते आलं ना त्याची बायको काय म्हणले का हे जी 5 एकर वावर गाया हे घरदार हे सरमाज नावावर करून दे म्हणे म्हणलं तुझ्या नावावर काय कारण मग भाऊच्या काय म्हणला का मग आमच्या दोघांच्या नावावर करून दे म्हणे बर मी म्हणलं हा बाय भाऊ हे तुमच्या नावावर काय आताच करता येणार नाही बरोबर. हा लय मोठा गुत्ता आहे म्हणलं हा काय होणार नाहीये तर मी काय तुमच्या नावावर करणार नाही म्हणलं वावरही करणार नाही आणि घरदारही करणार नाही गाय असं देणार नाही म्हणलं हा त्याच्या बायकोन काय नाही देणार ना इथं राहायचंच नाही गेले लगेच पिशून लगेच कपडे जुडे लगेच फेकून दिले आणि तिथं भाऊचं होतं मग त्यांना म्हणावं का नाही मला बायकोला काय कपडे फेकीत बापाचे काय कुठलं काही रडू नका आपण याच्यावर सगळा मार्ग काढून रडू नका फक्त तुम्ही डोळ्यात पाणी आणू नका थांबा तर. डायरेक्ट लगेच लाद घातली ना रे मला पालतो फायदा असं घालू दे त्याने लात आता मला यायचंय त्याची लात बीत काढते मी तू आता एक काम कर आता आपण एक इथं प्लॅन ठरवू काय रे अक्का बोल सांग बरं मला आता- मग मी त्याच्यासाठीच आहे का हा. मला एक जोडदार भेटला आणि जोडदार मला सांगितलं का मला म्हणे, तू आता एक काम कर म्हणे, तू तुझ्या बहिणीकडे आहे तुझ्या बहिणीला तुझ्या मेवणीला एक कहाणी सांग तुला एकूणची एक बहीण आहे ना त्याला तेवढी एक कहाणी सांग आणि मग त्यांनी काय सांगितलं तिथून काहीतरी सोल्युशन काढतील बरोबर. म्हणून मी तुमच्याकडे आलो भाऊ बरं. आता याच्यावर काय तुम्ही ठरवू काय करायचं. आता ऐक हं. आता काय करायचं हं. आपले दादा वारले हा, हा. आपले दादा वारले हं. आता आपण दोघच आहे पाणी तिन्हीची हा. मग आता एक करायचं मी तिथं बोलते हा. त्याला म्हणते का दादांनी यांना सांगितलं होतं हा. का बाबा हे वावर आहे ना हा. तुमच्या नावावर मी 4 एकर करीन हा बोलले दादा बोलले 100%. 4 एकर करीन हा. बोलले होते का हा, दादा नाही बोलले. मला काय नको हा, हा. फक्त आता हे आपल्याला हे प्लॅन करायचा हा. उलटा डाव करायचा हा. तर मग तो काय म्हणायचं मी बोलन बघ मला तू माझं वावर ठरलं होतं ना तू माझ्या नावावर करून दी माझी लेकरं उद्या मोठे झालेले आहेत आतापर्यंत मी काही विचार केला नाही पोरं बारीक बारीक होते बरोबर. आता माझे 2 पोरं मोठे झालेत मला त्यांचं बघायचं सोयीला लावायचं बरोबर, आणि दादी. मधून अजून तुझा मेवना सुद्धा मला म्हणत राहतो हा, हा.
की बा ते वावराचं काय झालं हा. आपलं तो बाप मानला होता हा. तर आता तुम्ही एक काम करा आता आपण सगळे संगत जाऊ तेवढं वावर माझ्या नावी करून दी आणि विषय कट झाला पण तो मी काय काका मी ते पण उज काय म्हणलं तुला जी राहिलेली एक एकर आहे हा. हे सुद्धा मला तुला द्यायचंय मला तर काय ठेवायचं होतं म्हणलं तुम्ही मला कोण मंडळी वाढली हा. कोण नाही आणि मग मी काय म्हणलो होतो हे एक एकर सुद्धा तुला देऊन टाकणार आहे. चालतंय ना. आणि ते पण तुला देऊन टाकेल मी आणि हे तुम्हाला आम्ही आयुष्यभर सांभाळू हा ना मग तुमची काळजी करू नका. अहो मला सांभाळायचं माझा बघ, विषय काही नाही तुझ्या वावरामुळेच नाही हम्म. तर तू माझा पाठचा भाव हा, आहे ना, आहे आहे ना. तुला आयुष्यभर सांभाळीन आणि मग सांभाळ. इस्टेटीची लालूच नको मी गरीब हा. आहे मी गरिबीतच सुखात राहील बरोबर. हे बघ मला काय तुझं काय इस्टेट नकोय हा, हा. माझ्या बापानं माझं इतकं चांगलं केलंय हा. सुखी संसार आहे माझी पोरं कामाला आहेत नोकरीला हा. लागल्यात मी घरात बसून असते हा. मला काही टेन्शन नाही तो मेवना सुद्धा घरात पोरं कमवते झालेले हा पोर आता दोन्ही नोकरी लागेल हा, पण यांची कोड कशी मोडायची हा. यासाठी मला हे पाऊल उचलावं लागल का माझं बापाने सांगितलेलं नाही आहे आणि बाबा. मग माझ्या 4 आहे ना तर त्यांच्या देखत तू असं म्हणायचं 1 एकर मला ठेवलं होतं हा. ना ते सुद्धा आखे तुला नाही मी तुला लगेच मी सांगणार तू लगेच चला माझ्या सगळं अंदाजे तुम्ही चला आणि त्याला येणार त्या असं केल्याशिवाय त्याची खोड मोडणार नाही हा. तुम्ही आता डायरेक्ट काय करायचं लगेच आता 2 स्टाम्प घ्या हा स्टाम्प स्टाम्प गेले चालते जाऊ दे आपले 100 रुपये घेत जाऊ दे, जाऊ दे. 2 स्टाम्प घेऊन जाऊ आणि लगेच तुम्ही माहिती तयारी निश्चित आले आणि ते का असे धटाचा रेडी पाहिजे ना नाही, ते जेव्हा तुमचे पाय पडतील जेव्हा पाय सोड धरतील तरच त्यांना बरं काकी त्यांना सोडायचं. तो एकदम रास्त निर्णय काढला बाबा. त्यांना मोकळं अरे सोडायचं. एकुलता एक आहे तो कोणाच्या भरोशी जगायचं नाही ना, मग पाहिजे एवढं होतं. कमवून कोणासाठी हा. ठेवलं आणि तू तर म्हणली होती ना भाऊ तू लग्न कर म्हणून मी काय म्हणलो नको भाऊ एक पोरग एक सुने हा. काय करायचं आपलं अरे, म्हातारपणी आता काय केलं कामं असतं नाही. बाबा बरं झालं तेवढं भाकरीला आधार झाला अरे, हा पण असता मला- पोरांचं काय खरं आहे अरे हा काय खरं नाही पण मला काय वाटलं एकूण एक मुलगा आहे जीव लाईन आणि सुनायचं गोडवाणी व्हायचं म्हणलं ती जीव लाईन पण त्यांना नंतर सुनाला अशी शिंग पुढे माझं काय करायचं बरं जाऊ दे आता आपल्याला वेळ होईल बरं. मी तुला आता का नाही तिकडे वळण्यापेक्षा इथंच वळते असं करते लगेच ताट करते वळते आणि जाऊ आपण बस हा? तेच कर मग, काय अडचण नाही. मी हा लगेच ताट करते हा ठीक आहे दाजीला कोणाच फोन आला करून काय त्यांचं चालूच बोला राहते ताई. फोन पिणं त्याची काय नाही कामाचा फोन होता आता आहे का अहो कांदे काढायचं काम चालू आहे ना. हा 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 कांदा एकदम व्यवस्थित झाला बघा. आता आहे ना म्हणजे जे कांदे टोळीवर कांदे काढायला दिले ते तुम्ही हा कांदा काढायचा हा मग 1000 रुपये हे एक तरी लावायला हा. अरे बापरे बापरे चांगलंय मग इकडे 13,000 रुपये म्हणून आमच्याकडे 14-15 चालू म्हणते तर आता मजूर अजून असं का? आणि मजूर भेटत नाही त्याची टाकळी बांधून लेबर आहे ना आपल्याकडे आहे का हा, चांगले लेबर आहे. चांगले का कांदा काढला होता, हा. असं मग काय अडचण नाही लेबर चांगले म्हणलं तिकडे जातात ते हा चांगलं व्यवस्थित कांदा लागतो. हा ना अरे मी पिशा आणला अकेला काही खायला नाही आणलं हा? जाते ना का असं त्याचं? तसंच आलो मी पा गडबडीत काही कामं नव्हते गणगणित जेवण आलं. वगैरे केलं होतं का? हा काय म्हणता जेवण वगैरे केलं होतं? हा जेवण केलं ना त्याची जेवण बिवण केलं मस्तपैकी आणि मग आलो ते पहा अख्खी आली पाहिजे बरं झालं आला जाऊ दे आता वळती इथंच आणि मग काय असेल ना हा. त्यांचा बेत मग करू आपण हा आता हे बहीण भावंडाचं आपलं प्रेमाचं आहे हम्म. थांब जरा हिटर मध्ये पाणी आणते थोडं आता पुरी गेल्या तिकडं. सारी तयारीच केली होती का अक्का तो हा, तयारी म्हणजे निघायचंच होतं आम्हाला. निघायचं होतं का तुम्हाला निघायचं होतं मला हा हा गाडी घातली हा तर मी आता काय म्हणलं हा बँकेमध्ये गेलो. असं आहे ना हा पैसे बिशे आणा म्हणलं हा आणि जाऊ आपण हा मला का नाही रात्रीपासून करमतच नव्हतं असं आहे ना असं मला तुझी आठवण येऊ राहिली मी आलं का बरं असं होतंय मला हा तू रडला ना त्याच्यामुळं मला ते करमनच घरी असं आहे ना तर मग यांना काय म्हणलं हं. आता राहू द्या तुमची कामं हं. तुमचा एक भाऊ आहे माझा हा पहिलं चला भाऊ मला वळवून येऊ द्या म्हणलं हा एक तर माणूस कसं आहे वर्षभर जाणं नाही येणं नाही काय नाही नाही ना राखा मला बी का नाही कामा बी नाही ना इकडे येता येत नव्हतं ना राखे त्याच्यामुळे मग असा विषय मे मध्ये चक्कर मारला नाही बघ जाऊ दे तांदूळ पांघरू आणखी आहे ना सोना घे हे राव आजीची माहिती आठवण ते तर जपून ठेवली बाबा तो हा जाऊ दे ते तर जपून ठेवलं मामा असतं जास्त झालं नसतं एवढं. नाही नाही एवढं काय आलं होतं करायचं आमचा बाप लय चांगला होता हो काय सांगायचं आखे तुला काही आणलं नाही केळं आणलं काहीच आणलं रडू नको तो आला ना माझ्यासाठी तेवढंच लय झालं निघलेच होते मी सगळी तयारी केली होती असं आहे ना त्या मेवण्याला म्हणलं तुमचे आशीर्वाद चांगले आमचे. घ्या दाजी अर्धा घ्या नाही घ्या घ्या नाही नाही घ्या 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 खा जरा की तू खाय अर्धा मी खाते तू ठेव. नाही गोड होईन तू बी रस्ती जाई पण घातलं. काय पण.
काय नको असू दे, काय नको टाकू. नाही राहू दे बाबा, कशाला काय टाकू, राहू दे. माझे मग तुला पैसे आणले साडी बिडी आता इकडेच घे. तुमच्या पाठीमागे आता प्रसंग. आता साडी बिडी ना आता इकडूनच साडी घे. त्या देखता म्हणून घेऊ पण नको. हा, बस कर. मी आवडते टपकीनं. हा. निघू मग आपण. हा? हा लगेच चल काय अडचण नाही. इथं करतो, येतो एकच. हा हे आता बांधतो मी लगेच. बहिणीचं करतो घेतो बांधून. एवढं मी करा ठेवते. हा. हे, आवडलेलं हा, आहे. माझं आवडलेलं आहे. गाड्या बिड्या लागली नाही होती. हा? गाड्या बिड्या लागली नाही. हा गाडी काय अडचण गाडी लागल्या काय अडचण नाही. हॅलो. हा मी मजेत आहे अगं, तू कशी आहेस? हो चांगलं चाललंय आता. काय नाही मग. काय चाललंय बाई? थांब एक मिनिट. काय नाही. आबा कुठे गेले? ते का हा? माहित नाही कुठं गेलेत. माहित नाही म्हणजे असे अचानक सांगून नाही गेले काही? नाही नाही काय नाही सांगितलं त्यांनी. अरे माझं काम होतं लय महत्व त्यांच्याकडे. काही भांडणं बिंडणं झाले काय घरात? नाही नाही भांडणं बिंडणं काय नाही झाले. असं ना? हा गेलेत कुठं गेलेत काय माहिती, सांगितलं नाही आम्हाला. कधी गेलेले? ते का सकाळीच गेलेले आहेत. राणा महिन्यात तर नाही गेले ना चक्कर मारायला? ते सांगून नाही ना गेले. असं का? हा सांगितलंच नाही त्यांनी. हा हा. काय माहित मग कुठं गेलेत. मग आलो. राम 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 राम. बस 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 बस. बस. कुठे गेला ग भाऊच्या? ते गावात गेलेत. गावात गेले काय? दाजी बसा ना. गेले. लय निवांत झाली तू. हा बसले होते निवांतच. हा का? निवांतच बस. कुठे गेला तो भाऊशाला? फोन लाव, त्याला बोलून घे. त्याला म्हणा आते आली म्हणा तुझी. होय बोल बर. लवकर. फोन लाव. नाटकं बर. लावले तुम्ही सगळ्यांनी. कायम कायम आपण म्हणतो चला जाऊ द्या, झालं काय चला पण? जाऊ द्या. हा नाटकं लावले काय माझ्या भावाचे? हात नाही ना लावले काय म्हणे. तुम्ही? तुमचा बेतच करते आता. तुम्ही लय नाटकं लावलेली. हा माणूस हॅलो? म्हणतो, जाऊ दे जाऊ दे जाऊ दे जाऊ दे. त्यांनी नाटकं लावले नुसते. ते फोन चालू आहे. हॅलो. हा घरी या लवकर, तुमच्या आत्या आल्यात. या मग लवकर. हा बोला ना. काय कशावर काय झालं? तू काय नव्हतं झालं. तुझ्या बापानं दिलं होतं काय? कपडे माझ्या भावाची बाहेर फेकती काय? काय नाटकं करती काय? का ग? तुम्हाला काय माहितीये का? तुम्ही गोगच कशाला बोलता? तू मला काय माहिती? चारा चारा बोलू नको. हा काय माहित नाही काय हा, नाही. सांग काय लागले झालं ते सांग. बोलायला. सांग काय झालं होतं? बरं तिला काय ते सांगून दे, तुझं गपची बैस ना. काय गप्पी बस? काय काय झालं गप्पी? ते सांगून दे ना. हा सांग. सांग. हा मला नाही काय माहिती, विचार त्यांनाच. त्यांना विचारा. तू कपडे बाहेर फेकतीन त्यांना काय विचारा? हम्म आता कधी आल्या? आताच आल्या. आता आले चहा बंद नाही केली का आता? नको तुझा चहा नाही प्यायचा मला. जिवंतपणी माझ्या भावाला एवढा त्रास द्यायचा चहा आता. का रे इकून काय ना तू वाणी तिनीचा? काय तर दिला आबा तुम्हाला? हा काय त्रास दिला म्हणजे? दाटून नाही ना आबा, आमचे दाटूनच रडत राहते आणि काही सांगत राहते इकडे तिकडे. दाटून कसं काय रडतीन बरं दादा? तुम्ही सांगा बरं. नाही नाही अरे नाही, आता नाही. हा. तेव्हा तुम्हाला सांगू सकाळ काय गोष्ट झाली. मी काही तुला एक शब्द सुद्धा बोललो नाही नाही म्हणून तुम्ही आलो तुझ्याकडे. हा विषय तू त्याशी मला बोलला ना, मला भेटला ना हा. हा विषय. पण मी तुला काय म्हणतो गण राहू दे घरामध्ये. हा. तर तू यांना विचारा आला. हा. येईन तुला सांगितलं का? नाही सांगितलं. आणि तू ते चित्र आणता आबा कुठे गेला का हे चित्र आलं मग तेच विचारायला आलो तुला. तुला सांगितलं का? नाही सांगितलं. अरे या भामटी नाही का माझे सगळे कपडे कपडे वेगळे तसं नाही झालं काही. काय झालं भाऊसाहेब? याय ना काय केलं? सांगतो. कोणती बाई होती? रड नको तू शांत. आता आपण मार्ग काढू. म्हणलं ते ना नावावर ना करू आबा, आमच्या दोघांच्या नावावर करून द्या. हा. तुला हे काहीच नाही देणार म्हणे. तुला कसं काय देईन म्हणे. अरे पण आता तुमच्या नावावर कसं काय करतील ते? बरं थांब जाऊ दे सगळं राहू दे. हे बघ दादा काय ठरलं होतं? तुम्ही पण होते तेव्हा. हा. हा आमचं सुरीक जमलं तेव्हा. हुंडा द्यायचं ठरलं मात्र होतं. काय म्हणलं होतं? हुंडा तो वावर द्यायचं म्हणे. द्यायचं म्हणले हा. होते. आता माझा नवरा मला म्हणतोय हा. आता करून घे. तर माझं माझं माझ्या नावावर करून द्यायचं तुम्ही. पण आम्हाला कुठं सोडायचं? तुम्ही कुठे बी जा. कसं काय तुम्हाला जर करू एक जा? बाप सांभाळता येत नाही तर तुम्हाला कसं काय देईन? भाऊसाहेब. आता माझ्या बापानं मला दिलेलं आहे. हा बाय लग्न टायमाला ठरलं होतं ते. हा होते दादा हिच्या. हा. अहो लग्नाच टायमाला ठरलं पण आमचं काय व्हायचं? तुम्ही बघा तुमचं काय तुम्ही करायचं बापाला ते. जरा तुम्ही तिकडे ना चुलीत जायचं तुम्ही कसं भीक काय मागून खायचं. राहिलं एक एकर सुद्धा मी सुद्धा बोललेलं आहे. काय म्हणलो तुम्ही हा. का मला माझ्या बहिणीला देऊन बहिणीला टाकायचं देऊ. हा? मग आणि ते तुला- सुद्धा द्यायचंय मला. मला नाही ठेवायचं मला यांना. हा अजिबात नाही होणार तसं काही. काय होणार? तू कोण सांगणार आहे? मग बोला नसती ती आहे ना त्यांची सून आहे म्हणून बोलणार ती, माहितीये का? हा? तू नाही मग मग ते पण या घरचा मालक आहे. तो पण तुझा बाप आहे. बाप आहे तर मग मग? ती बोलायचं काही काम नाही तुम्हाला. कोणाला म्हणजे तुम्हाला. म्हणजे ते माझ्या भावाचे कपडे फेकून देईन बाहेर.
मग हा? फेकले तर काय काल झालं? आली तिकट झाली तू शानपणा करतो काय तिची बाजू इतके घेतो दिवस बापाचे कपडे कोणा धुतले सुनानं धुतले ना एवढे दिवस आम्हीच करत होतो ना. मग करत होतो मग तू हाकलून देते का पांगाचे फेडायचे काय हा. कपडे फेकून द्यायचे हाकून दे. म्हाताऱ्याला हुसकून दिलं घरातून. अहो तसं नाही राहत मामा हा, तुम्ही आता हा. गपचूप बसा. तुमच्यामुळे झालेलं आहे सगळं. तुमच्यामुळे एक तुम्हाला तर आधी त्याला म्हणत होते करून घ्या नावावर सगळं. हा बाया ते झालं ना परत तेच. लय शहाणी नावावर करून घ्या एवढं मात्र शिकवतं बरं आलं तुला हा हा? शाणी मग शाणीच आहे. तुला ऐकून घे त्याला बायको नाही हा. तुला आई नाहीये हा. माझ्या भावाला सांभाळायची जबाबदारी तुमची होती अहो आता आम्ही सांभाळतो ना त्यांना नको सांभाळू आता मी भक्कम आहे माझं माझं वावर माझ्या नावावर करून घेते आणि माझा भाऊ मी हा, ते घेऊन होणार जाते आम्ही पाहतो ना कसं काय होतं होणार कसं तू काय सांगतो बापूजी तू काय पाहणार आहे बघ हा? तू आम्हाला काय सांगतो सांगतो रे? म्हणजे मी पाहणार आहे अरे सारे टांपून सारे मी त्यांच्या नावावर करून देतो करा ना, हा? हे साहेब. काय सया अरे बाबा याला माहितच नाही वाटतं सयाचं अरे 5 वर्ष झाले तेव्हापासून कागद रंगून ठेवला लिहून लिहून. सगळं माझ्या नावावर झालेलं हा. आहे सगळं झालेलं आहे फक्त मी काय म्हणलं चला व्यवस्थित गोडीत राहत्यात मग? माझं चांगलं आहे माझ्या बापानं माझं आता चांगलं ते- करून त्यांची दिलंय हक्काची परिस्थिती चांगली असल्यामुळे तो कडे त्यांनी लक्ष दिलं नाही. नको बाबा पण चला आता हे आम्हाला तो त्रास दिला ना नवरा बायकोनं म्हणून ते जुडी आली. तुम्ही माझ्या भावाला त्रास दिला ना माझं माझं मला पाहिजे आता मला काही घेणं नाही आता एवढी बार माफ करा नको बुवा, नको आता नको एवढी माफ बार. एवढी बार पाय जरी धरले नाकाचे हा. तरी तुला माफ करू नको नाही 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 पाय जरी धरले नाही तरी तू का माफ नाही करू बघ नको, तू काही तुला कामाला सांगते ए चला मला एक शब्द ऐकायचा नाही माझा भाऊ धडा धडा नाही, या आता वयात लगेच रडत जाऊन आला आपण आहे ना तिथं. आता तहसील जाऊ दे मध्ये ना जाऊन आता तुम्ही सह्या करून घेऊ. कशाला एवढं म्हणाला नको बाई तो तुझा बाप म्हणून समजायचं होतं सांभाळायला पाहिजे होतं मग सांभाळत नव्हते का एवढे दिवस मग कस काय कपडे कधीतरी फेकून होत दिले नाही तो का आता? कधीतरी मग हे लेवलला जायचं नाही का कपडे फेकून द्यायच्या हा झालं ना त्यांची चुकी झाली ना होतं एखादी बार आता नादन ती बी तिला काय ओळख हा ना हा हा नादाने नादानपणा. नादाने काही हा. नादाने तिच्या लहानपणावर जाऊ नको बुद्धिमत्ता पाय तिची नाही ती आहे हा बा. मग तेच बरं जाऊ दे आता माफ करा आम्हाला हा, एवढ्या एवढी बार वेळेस. माफ करा आता त्या कधी माझ्या भावाच्या पाया पडा मला काय नाही घेणं पाय 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 पडत काही घेत नाही माझ्या पाय पडत नाही तुम्ही मला लुटून दिले मला लुटून दिले माफ कर असं सारखं सारखं रडतो तो बरं वाटतं का मला होय माफ करणार बस, शांत हो. ते सारं तुझ्या नावावर करून अहो, घे. दाजी तुम्ही रडता कशाला आम्ही आहे ना भक्क हा रडायचं काय संबंध तू सारखं रडू नको ना माझा गुडघा फुटला काय माझा गुडघा फुटली कळायला पाहिजे होतं भाऊसाहेब तुला झाली चुकी माहिती आता एकदा होती चुकी जाऊ दे बाबा नाही नाही थोडंफार. बायको ताब्यात ठेवायची अहो त्यांना लोटलं दाजी त्यांना लोटलं नळ दाबून खाली लोटलं पाळलं मला तुम्हाला काय सांगायचं असं कुठं राहतं भाऊसाहेब रागाच्या तमात के झालं ते एवढं राग उद्या मारून टाकशील तू रागात त्यांना मारून नाही टाकत. हा आता जाऊ द्या एवढ्या वेळेस माफ करा. काय माफ कर तुझं शिक्षण झालेलं चांगलं शिकलेली सुशिक्षित तू. आहे ना तू सुशिक्षित आहे ना तू तुला पटत का तुला कळायला पाहिजे ना आता झाली चुकी आता. हा. एवढी बार एवढ्या माफ करा भाऊ आप्पा मी आता काही सांगणार नाही काय नाही आता दाजी ते ते काय निर्णय हा. घेते बहीण आपल्याला- दाजी काय निर्णय घेते मी काय मोकळा आपल्या- आणि ते काय असेल तू पाहून घे हा, याच जागेवर तुझा बाप असता तो तो असं केलं असतं का हो ना आता झाली चुकी माझ्याकडून मी माफी मागते त्यांची. काय माफी मागितली कपडे फेकून दिले तो आणि म्हाताऱ्याला लुटून दिलं नाही ना कसं गंजून. आहे? हा. हो, गाचांडून नाही दिलं मग तुम्ही पाहिलं खाली तरी पडलं का? होतं तुम्ही त्यांनी मला पाहिलं सांगितलं ना नाही, ते उगाच- काही आता सांगा गुडगा गुडगा फुटलाय ना हात पाय तुम्ही येईल हा. पाय येईल, गुडघा अहो, फुटला आबा, असा. म्या तुम्हाला धरून फक्त पुढे घेतलं तुम्ही पडले का हा, पुढे घेतलं का वावर हे चांगलं नाहीये हा. एकूणच काय होतं ना इष्टीसाठी इष्टीत दाजी येईन मला ते जीवत मारला मला जर मला जोडीदार नसता भेटला मी ना वाचवलं. मी त्या दिवशी का आत्महत्याच करणार होतो कायला आत्महत्या मला ते- करायची? मला त्यांनी सांगितलं का जाऊ दे मग आत्महत्या काय काय ते एवढ्या लवकर आत्महत्या करणार होते की ते तुम्हाला माहिती आहे ना हा, पाहिलं का भाऊ टाके असं चाबरेवानी बोल नको तू अजून बी तो थोबड पुढून टाकीन ग बसले म्हणून लाडत येतो काय अहो, आता मी चांगलं एवढ्या लवकर आत्महत्या मग कधी करायला लावतो आपण ते म्हणून राहिले मी आत्महत्या केल्याची काय करायची आत्महत्या तुला सांगते तू शान आहे भाऊसाहेब आतापर्यंत मी तुला कधी वाईट बोलले नाही तो आता लाडात आल्यावर बोलतोस ना लय लाडात आला ना तुला आतापर्यंत दुखवलं नाही बेका दादा एक काम कर याचे कपडे बिपडे काय असेल ना या दोघाचे दे फेकून बाहेर आणि आणला घराच्या बाहेर काढ हक्क तुझा आहे त्या घरात नाही नाही मी यांना फेकून यांना ना लातान तुडी मी काढतो ही झिपरी सुद्धा आहे ना मला 3-3 बार लागत नाही आपलं, हा. नाही तू आता पाया पाय सुद्धा गत्यंतर नाही येतो तो वाले नाही नाही तुला तो परपंच फिरणार नाही मी इथं आता. फेकून दे, फेकून तुला दे. सारं फेकून देतो आणि तुझं क्रिप नाही गेलं तू थांबू नको तू काही कामात आता एवढ्या वेळेस जाऊ दे ना आता माफ एवढी करा. बार माफ करा भाऊ आम्हाला भामते करा तुमचे बाबाला. सका काय माफ करा रे
मला एवढं पोरला हाणलं फेकलं धुतले कपडे मायवले. समजून घ्यायचं म्हातारा कोतारा माणूस आहे. जर लागलं काही झालं कमी झालं तर तुला काय फरक पडायचा आहे? नाही उद्या जर पाय मोडला असता म्हातारा घरात बसला असतो ना. काय केलं हिने काय केलं सांगा ना मला. आई आता एवढं हाल करते माझं मोरड तोडा हिने मला सगळं लवकरच वाट दाखवतील ना मग ते. आता आहे ना, झाली काहीच चूक आता. बोलणार नाही त्यांना आम्ही. काय नाही भाऊ आपल्याला माझा विश्वास नाही भाऊ नाही, आता नाही करणार, काहीच करणार नाही. बाबा. एकदा तर विश्वास ठेवून बघा. हा बघ बर का एवढे वाईट नाहीयेत आम्ही. टाइम गेलेला नाही आता आम्हाला सांभाळावं लागणार त्यांना. नाही आता आहे ना व्यवस्थित वागू नाही बघ. आता काय अडचण नाही. बघा बाबा काय असन ती नाहीतर नंतर मग तुम्हाला नाही, तुमची त्याला- कैर नाही. हा त्यांना चांगलं काम सुरू घ्या परत म्हाताऱ्याला त्रास द्यायचा नाही. हा मामा आता नाही, आता कशाला माझ्या भावाला तुम्ही अरे इथं पलंगावर बसून भाकर द्या ना त्यांनी कमवून ठेवलंय भरपूर. बरं राहिले तर किती दिवस आता किती दिवस आहे? आता त्यांना काय करू बर का, एक पाळणा करू. पाळणा कुचक नको बोलू तू तुझं बोलणं कळतंय मला. यो कुचक बोलतोय. तुम्ही किती सरळ करा फुकणीत घाला फुकणीतून काढाय ते वाकडच होणार आहे. बाबा मी चांगलं अरे तू नाही चांगला बोलत. म्हणजे त्यांचा असा अर्थ आहे ते म्हणतात आम्ही जीव लावू त्यांना. जीव लाव हा जीव लाव असं म्हणायचंय त्यांना. हा त्या पाळण्यात झोका देऊ. पाळणा नको करून झोका नको देऊ. याच्यावरच घास कुटका त्यांना टायमावर दे. पंची सांची सगळं घासकूट करायचं आहे फक्त काय न करू म्हातारा माणूस करू. किती खातो. काय लागत आहे? हे काय करते, सकाळची भाकर खात नाही, मला म्हणते रात्रीची भाकर आणून. लोकांना सांगितले मला शिळी भाकर देते. तुम्ही पहा बरं आता. त्याला आवडती पहिल्यापासून शेळी भाकर. तो रानात काम करणारा माणूस आहे. हा. त्याला द्यायची शेळी असली तर शेळी द्यायची. पण तो time म्हणतो द्यायची. का पाची पकवान द्या हा. शिळ पाकच मागवतो ना. पहिल्यापासून ठेसा खाते ती मग मिरचीचा मला माहिती आणि आता ठेचा खायची झाली ही ठेसच खाली नाही ठेचा खाऊन लोटलं ना मला ठेसाच खायची वेळ आली की नाही माझी आता बी अहो ठ्यासा मग तुम्हीच खाते मग तुम्हीच पाडते म्हणून झालं ना की. आम्ही पडा द्या काय आता ताई, बोलतो? ते बाई, तू ये ना सर सुई लावल्याशिवाय याचा निर्णय घेतल्याशिवाय तुला निर्णय काय घ्यायचा. करायचं मला फिक्स सांग. नसल ना तर आपलं जे ठरलेलं आहे ते मी तर करणारच आता आहे ना आहे. जीव हा. लावू आम्ही. तुम्ही जसं म्हणशाल तसं वागू आम्ही बस. जर माझ्या कानावर आलं परत तर मग तुम्ही आम्हाला काढून द्यायचं का? का ग वय हा, आता नाही येणार तुमच्या बघ बर का बापासारखाच जीव लावला पाहिजे. हा लावून नाही तर तू परत म्हणशील आता मी काय म्हणतो हा. यांच्याकडून टॅम्पोवर लिहूनच घेऊ आपण. चालेल ना. एवढं बोलू भरोसा आणलं नाही का ना. आमच्यावर? आमच्यावर भरोसा नाही. तुम्ही क्या म्हणून राहिले direct? नाही तुम्ही म्हाताऱ्याला बाहेर काढलं तुमच्यावर विश्वास नाही राहिला उद्या आता. कमी जास्त काय झालं तर मग काय करायचं. कोणाला विचारायचं? मला विचारा ना. नाही नाही याला काय विचार यांची लिहूनच घ्या लिहून घ्या. ईद भरी वांग आहे ना याच्याकडून याच्या सह्या घ्या अंगठ्या घ्या यांच्या वाल्या मला यांचा भरोसा नाही. तुम्ही ना माझं ऐका यांच्याकडून ना 4 वेळी लिहून घ्या. हे बघ दादा असं कर आता उद्या तुम्ही तहसील कार्यालयात जा. हा. हा स्टाम्प आणलेला तू चाल दाजी चाल आहे. बर हा. आणि सगळं तुझ्या हातानं सविस्तर सगळं लिह. नाही सविस्तर मी माझ्या हातात लिहून सरळ सांगणार आहे हा. का यांनी माझा एकूण एक मुलगा आहे एक सून आहे माझी एक बहीण हा. आहे. हे माझ्या वडिलांनी ज्या टायमाला आमच्या हुंड्यात यांना 4 एकर जमीन द्यायची कबूल केली केली होती, हा. आणि त्यातली राहिली मी माझा शब्द लिहून देतो की मी माझी 1 एकर जमीन मी माझ्या बहिणीला देऊन टाकीन अशी मिळून सगळी 5 एकर जमीन. बहिणी देऊन टाकीन असं मी त्या टायमाला म्हणलो होतो. पण मी लिहून देतो का माझी बहीण मी देतो पण माझी बहीण म्हणते मला काही लागत नाही भावाची माझ्या भाच्याला त्यांनाच राहू द्या मला लागत नाही. पण मध्ये हा. यांनी जर पण त्रास दिलाच पण तर त्रास दिला तर मी माझ्या भावाला घेऊन जाईन आणि आणि ती जमीन जमीन? माझ्या नावावर करून घेईन. एवढं उद्या काय म्हणले? लिहून घेऊ. सह्या घ्यायच्या खाली. खाली हा. आणि अंगठ्या आता घ्यायची. तुमच्या पण सह्या पाहिजेत. का इथून पुढे आम्ही त्रास देणार नाही. आम्ही तरच देणार नाही ना त्या हा पुढं. पण लिहून द्यायचं. तो अभि आणि तो अभि. एवढा विश्वास नाही का? नाही 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 बाई तुझा काही भरोसा आहे बाई तू तुला लिहून द्यायचं असेल तर मिटल नाही तर मिटणार नाही. मिटणार नाही. मी काय म्हणतो आता इथून पुढे काही होणार नाही आमच्याकडून. हिला बोलू दी. नाही तिला सांगितलं ना मी. सांग, तू काहीच सांग. म्हणायचं नाही बरं का. हा नाही बोलणार ना हा, आता. काहीच हा बोलायचं तुझी सही पाहिजे तिथं. पाहुणे हो. जर माझ्या भावाला व्यवस्थित आपण सांभाळता काही असेल- राहत नाही. हा बरोबर आहे. 2 वेळी यांच्याकडून लिहून घ्यावं माझं बस. एवढं म्हणणं आहे. बस. लिहून घेतलं तर मी थांबणार आहे. हा. आता मी थांबणार नाही लिहून घेतलं तर थांबणार आहे हा. नाही तर मग मी थांबणार नाही. अहो, मी पण आम्ही- लिहून देणार आहे. आम्ही लिहून देतो पण तुम्हाला तरच बरं देणार जाऊ दे नाही ना. आता लिहून द्यायला तयार झाले ना. जाऊ दे आता मिटलं विषय कट करा. बरं का बाई वडिलासारखं सांभाळ. मला तुम्हाला त्रास द्यायचा मला वरडून बोलायचं मी बोलले कधी पण तुम्ही माझ्या भावाला बरं, त्रास मी काय देऊ म्हणतो नका. आता? आमचं चांगलं आहे तुमच्या आता तुम्ही आशीर्वादाने. आलेत ना हा 2-3 दिवस थांबा. हे सगळं मिटून मग जावं अशी माझी इच्छा आहे. 2-3 दिवस कांदे नाही लावलेले. पण हा कांदे ना. कांदे नाही पण हे पण महत्वाचं आहे ना. हा आखे 2-3 दिवस नाही उद्या दिवस थांबा. बरं, चालतंय. आता आली हा. आता ते आली ना तर त्याला ओळून घे आणि उडग जाय चहा कर घरामध्ये. जाय बाई चाकर चहा कर. आणि वाईट नको मानू. तुझ्या बापासारखं बोलले असन तर थोडस नाराज नको होऊ पण मग समजून घ्यायचं. काही जाय घरात. हा? जाय, चहा कर. चाकर. त्याला सगळं मिटीला आपलं या आबाला फार गावात आणि- केलंय.